सातपुडा न्यूज वाहिनीच्या इफेक्ट प्रकाशा येथील तीर्थस्थानावरील मंदिरांच्या विकास कामांना गती। नंदुरबार जिल्हा स्तरावरून वृत्त प्रकाशित करणाऱ्या सातपुडा न्यूज वाहिनीने प्रकाशा तालुका शहादा येथील तीर्थस्थानावरील मंदिरांच्या विकास कामाबाबत बातमी प्रकाशित केली होती। त्याचा चांगलाच इफेक्ट झाला असून सदर बातमीची दखल घेत मंदिर कामांच्या विकासाला गती देण्यात आली आहे। आगामी येणाऱ्या कुंभमेळाव्याच्या पार्श्वभूमीवर केदारेश्वर, गौतमेश्वर, संगमेश्वर या मंदिरांच्या विकास कामांना प्राधान्य देण्यात आले असून सातपुडा न्यूज वाहिनीने दिलेल्या बातमीची प्रशंसा होत आहे व संपूर्ण प्रकाशकारांनी शहादा प्रतिनिधी अरविंद माडीच, नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी कांतीलाल माडी कोडे उर्फ संजय सोनवणे तसेच सातपुडा न्यूज वाहिनी टीमचे आभार व्यक्त केले आहे। सातपुडा न्यूज वाहिनीने प्रकाशित केलेल्या बातमीचा प्रभाव पडला असून प्रकाशा येथील जीर्णोद्धार मंदिरांच्या कामांना गती मिळाली आहे। बातमी प्रकाशित झाल्यानंतर मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी आवश्यक असलेले काम तत्काळ सुरू करण्यात आले आहे। मंदिराच्या पुजाऱ्याने सांगितले की सातपुडा न्यूज वाहिनीच्या बातमीमुळे आम्हाला आमच्या कामाची गती वाढवण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे। आम्ही तात्काळ कामाला सुरुवात केली आहे आणि आम्ही आशा करतो की मंदिराचे जीर्णोद्धार काम लेअर चालू राहील। मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आवश्यक असलेले काम पूर्ण करण्यासाठी सरकारने विशेष अधिकारी नियुक्त केला आहे। अधिकारी सांगतात की आम्ही मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आवश्यक असलेले सर्व काम पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत। आम्ही आशा करतो की मंदिराचे जीर्णोद्धार काम लेअर चालू राहील आणि आम्ही आमच्या कामाची गती वाढवू असे यावेळी सांगण्यात आले। उद्याच्या अंकात प्रकाशा ग्रामपंचायतीची कोल्हाट उडी केमिकल्स फॅक्टरीला परवानगी कशी याचा सविस्तर लेखाजोखा मांडणार आमचे प्रतिनिधी अरविंद माडीच। सातपुडा न्यूज वाहिनी प्रकाशा। नमस्कार। वृत्त वाहिनीच्या सर्व प्रेक्षकांना प्रकाशाहून अरविंद माडीच, संजय सोनवणे यांचा नमस्कार। सातपुडा न्यूज वाहिनीच्या वृत्ताची दखल प्रकाशात मंदिर कामांना आली आता गती। नंदुरबार जिल्हा स्तरावरून प्रकाशित होणाऱ्या सातपुडा न्यूज वाहिनीने चांगलंच आणि योग्य प्रमाणे चांगलं वृत्त प्रकाशित केल्याने सर्वत्र समाधान होत असताना सर्व प्रकाशकारांनी सातपुडा न्यूज वाहिनीचे आभार मानले असून सर्व मंदिराच्या कामांना आता सुरुवात झाली आहे, गती आली आहे, इफेक्ट मिळाला आहे। ह्या वृत्तवाहिनीने याच अशाच पद्धतीने काम करावं अशी अपेक्षा तमाम प्रकाशकारांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे आणि यापुढेही वृत्तवाहिनी असेच काम करेल असे आमचे दोन्ही प्रतिनिधी, नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी संजय सोनवणे, शहादा तालुका प्रतिनिधी अरविंद माडीच असेच काम करतील आणि विकासांना गती देतील आणि वृत्तवाहिनीने आम्हाला सहकार्य करावं या संदर्भात वृत्तवाहिनीच्या सर्व प्रकाशकारांनी पुनश्च अभिवादन केलं आहे आणि अभिनंदनही केलं असल्याने या वृत्तवाहिनीने चांगल्या पद्धतीने कामाचा दर्जा सुधारला असल्याचे सचित्र या प्रकाशा या तीर्थस्थानी दिसून आले आहे। सर्व मंदिराच्या कामांना गती आल्याचे सांगितलं जात आहे। एका वृत्तवाहिनीने या संदर्भात चांगल्या पद्धतीने एक वृत्त दिलं, याबद्दलही लोकांनी समाधान व्यक्त केलं आहे। पण सातपुडा वृत्तवाहिनीने यापूर्वीच एक चांगल्या पद्धतीने मांडणी केली असल्यामुळे सातपुडा वृत्तवाहिनीने या सातपुडा वृत्तवाहिनीची दखल या ठिकाणी घेतली गेली असल्यामुळे सर्वांनीच समाधान व्यक्त केल्याचे चित्र आहे आणि सर्वांनी अशीच बातम्या द्याव्यात अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे।